नागपुर में दिव्यांगजनों को आत्मनिर्भर बनाने और उनकी गतिशीलता बढ़ाने और उन्हें समान अवसर उपलब्ध कराने के उद्देश्य से महानगर पालिका और समाज कल्याण विभाग की ओर से विशेष शिविर आयोजित किया गया है। नागपुर मनपा की महापौर नीता ठाकरे ने पत्रकार परिषद में शिविर की जानकारी दी। उन्होंने बताया कि नागपुर जिले के दिव्यांगजनों के लिए ये शिविर 7 से 10 अगस्त तक रेशम बाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में आयोजित किया गया है। शिविर में दिव्यांग लाभार्थियों के लिए निःशुल्क जयपुर फूट, कृत्रिम अंग और विभिन्न प्रकार के सहायक उपकरण उपलब्ध कराए जा रहे हैं। इसके लिए लाभार्थियों का माप और पंजीकरण भी किया जा रहा है। महापौर नीता ठाकरे ने बताया है कि दिव्यांगजनों को शिविर तक पहुंचाने और वापस घर लौटाने में परेशानी न हो, इसके लिए नागपुर महानगर पालिका के परिवहन विभाग ने जोनवर बसों की व्यवस्था की है। इस पहल से जरूरतमंद दिव्यांगजनों को सुविधा मिलने के साथ उनके आत्मनिर्भर जीवन को बढ़ावा देने में मदद मिलेगी। नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे आणि समाज विकास विभाग म्हणजे शासनातर्फे सुद्धा एकत्रित असा हा कार्यक्रम दिव्यांगजनांच्या म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारचा लाभ मिळावा, त्यांच्या ज्या जीवनातल्या अडी अडचणी आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्या, सारख्या प्रवाहामध्ये ते यावे, या अर्थाने त्यांचा म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना मिळाव्या यासाठीच म्हणून आजचं हे शिबिर आहे। काल म्हणजे दिनांक 7 पासून दिनांक 10 पर्यंत 3 दिवसाचं हे शिबिर घेण्यात आलं आहे। नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील जे काही दिव्यांगजन आहेत ते त्या सर्व दिव्यांगांनी या ठिकाणी यावं, त्यांच्या अडी अडचणीच्या नुसार त्यांना इथे जे साहित्याची गरज आहे ते साहित्य मिळण्यासाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली। वैशिष्ट्य हे आहे की जयपूर फूट च्या माध्यमातून त्यांना म्हणजे हात किंवा पाय जे कृत्रिम आहे ते सुद्धा ताबडतोबीने मोजमाप, ताबडतोबीने त्याची बनवाई म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी त्यांनी कारखाना पण आणलेला आहे आणि होत असेल तर हे सगळं त्याच दिवशी त्यांना देण्याचा हा देखील प्रयत्न म्हणजे अतिशय ताकदीने हा प्रयत्न सुरू आहे। काल पहिला दिवस होता, सुमारे 765 दिव्यांगजन या ठिकाणी आले, पण विशेषतः 1000 लोकांची नोंदणी मात्र झाली आणि 800 लोकांना म्हणजे 800 असासाठी की 765 लोकांची नोंदणी झाली, पण एका व्यक्तीला कधी कधी 2 कधी कधी 3 असे ऍड्स देखील देण्यात आल्यामुळे ही संख्या 800 पर्यंतची गेलेली आहे। उरलेले म्हणजे आजचा आणि उद्याचा देखील दिवस पुन्हा हजार एक लोक निश्चितपणे या ठिकाणी होतील असा अंदाज आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व लोकांशी 1 to 1 बोलण्याचा प्रयत्न केलाय। त्यांना काय हवं नको त्या अर्थाने त्यांनी इकडे यावं, म्हणजे सेपरेशन करूनच असं इथे बोलवलेलं आहे। तर अतिशय चांगला एक दिव्यांगजनांसाठीचा हा कार्यक्रम माननीय शासनातर्फे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या तर्फे अत्यंत जिव्हाळा, अत्यंत कळकळ त्यांना जी सर्व वर्गांसाठी आहे ती दिव्यांगजनांची कळकळ या शिबिराच्या माध्यमातून दिसून येते। 3 दिवस शिबिर आहे आणि मात्र या 3 दिवसांमध्ये नोंदणी जर अधिक असली आणि काही लोकांना साहित्य मिळायचं राहिलं असेल तर त्यासाठी आणखी 1-2 दिवस साहित्य मिळण्यासाठीची व्यवस्था मात्र निश्चितपणे करण्यात येणार आहे। माझी आपल्याला विनंती आहे की तसे तर आम्ही अंदाजे म्हणजे कालच्या अंदाजावरून 3000 लोक होतील असा 3000 सव्वा 3000 लोक होतील असा अंदाज काढलाय, पण आपल्या सर्वांच्या माध्यमातून महापौर या नात्याने या शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व लोकांच्या पर्यंत आपण ही म्हणजे त्यांच्यापर्यंत ही सुविधा येते शासनाच्या तर्फे आणि महानगरपालिकेच्या तर्फे हे पोहोचवावं ही विनंती करते।